नाही, तो केला नाही हे बरोबर आहे, पण अपप्रचार करणारे जे आहेत ते सुद्धा काँग्रेसने केलेलं नाही किंवा डाव्या पक्षांनी केलेलं नाही. त्यांनी जे केलं होतं ते असं केलं की स्वातंत्र्योत्तर काळामध्ये सगळ्या लिबरल लेफ्ट ज्याला आपण म्हणतो, पुरोगामी ज्यांना म्हणतो, त्यांनी तुमच्या शिक्षण संस्था, जनमानसावर प्रभाव पाडू शकणाऱ्या ज्या संस्था संघटना आहेत त्या उभारल्या किंवा काबीज केल्या. म्हणजे तुमची नाट्य अकादमी असेल, फिल्म इन्स्टिट्यूट असेल, तुमचं साहित्य अकादमी असेल, हे सगळं काबीज केलं आणि त्यांचं थॉट प्रोसेस त्याच्यात इतकी घुसवलेली आहे. आता ती बाजूला करण्याची प्रक्रिया आत्ता सुरू झालेली आहे आणि ती परत 9 वाजता पत्रकार परिषद घेऊन सांगितली जात नाही, कारण त्याचा बोबाटा जास्त होतो. पण तुमच्या माहितीसाठी सांगतो की 5-7 वर्ष मागे तुम्ही गेलात तर त्याच JNUमध्ये, नेहरू विद्यापीठामध्ये भारत तेरे तुकडे होगे वगैरे झालं होतं, आठवतं? या वर्षी त्या नेहरू विद्यापीठामध्ये संघाचं संचलन झालं. गेल्या 5 वर्षामध्ये JNUमध्ये अशी कुठलीही लेफ्टिस्टांची मोठी संमेलनं वगैरे होऊ शकलेले नाहीत, चळवळी निदर्शनं होऊ शकलेली नाहीत. आणि त्याच्या पलीकडची गोष्ट सांगतो की या प्रकारचं आंदोलन केलं तर विद्यार्थ्याची विद्यापीठातून हकलपट्टी होते. 20,000 रुपये दंड लागू केला आहे. फक्त हे केलं याची सकाळी पत्रकार परिषद घेतलेली नाही. परिणाम महत्त्वाचा असतो, परिणाम महत्त्वाचा असतो. माझ्यावर आजारावर उपाय झाला, मी बरा होणं महत्त्वाचं आहे, उपचार केल्याची जाहिरात महत्त्वाची नाही. आणि ही चालू आहे आणि ही प्रक्रिया स्लोली चालू आहे.